नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण एका नवीन इंग्लिशमधील ग्रामर टॉपिकला सुरुवात करणार आहोत की जो अतिशय सोपा या ठिकाणी आहे आणि प्रत्येक परीक्षेमध्ये त्याच्यावर हमखास या ठिकाणी प्रश्न विचारला जातो। तर तो टॉपिक आहे आर्टिकल्स। आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। आपल्याला या चॅनल व्हिडिओ आवडत असतील तर त्याला लाईक व शेअर करायला विसरू नका। चला तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आर्टिकल्स। There are three articles in English. The word a and the are called articles. The word a and the are called articles. These articles are used before noun or adjectives in a sentence. They are used to clarify the noun is specific or not specific. There are two types of articles. First, we will see the kinds of article. There are two types of article. First type is definite article. Definite article, and the second type is indefinite article. Indefinite article. There are two types of article. दोन article चे दोन महत्त्वाचे प्रकार की एक definite article and indefinite article. So definite article means what? Which article is known as a definite? Here the is known as a definite article, and a or an. A and this is known as a indefinite article. Why this is known as a definite and why this is known as a indefinite? There is a reason. This one, the definite article refers to a particular person or a thing. These definite articles refers to a particular person or a thing, and indefinite article not refer to a particular person or a things. That's why these two types are there, the definite and indefinite articles. So what we want to learn here, आपल्याला या ठिकाणी काय शिकायचं आहे? तर आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे आर्टिकल्सचा, या डेफिनेट अँड इनडेफिनेट आर्टिकलचा म्हणजे द, ए, अँड यांचा वापर आपण केव्हा करणार आहोत आणि तो वापर करताना कोणकोणत्या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि आपल्याला आर्टिकलचा वापर केव्हा करायचा नाही, केव्हा करायचा आहे आणि केव्हा करायचा नाही, या दोनही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। कारण ज्यावेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो त्या ठिकाणी चार ऑप्शन या ठिकाणी दिलेले असतात आणि एक ऑप्शन त्या ठिकाणी असतो नन ऑफ दिस किंवा नो आर्टिकल। कधी कधी तेही ऑप्शन या ठिकाणी आन्सर असू शकतं, म्हणून आपल्याला या सर्व गोष्टींचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। तर आपण पहिल्यांदा या ठिकाणी पाहूया द चा वापर केव्हा करायचा आहे। जे डेफिनेट आर्टिकल द आहे ज्याचा आपण पर्टिक्युलर थिंग्स किंवा पर्टिक्युलर पर्सन्स चा इंडिकेट करण्यासाठी वापर करणार आहोत, त्या द आर्टिकलचा वापर केव्हा करायचा आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। पहिली गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची पहा, युनिक थिंग्स इन द नेचर. युनिक थिंग्स इन द नेचर वी कॅन क्लॅरिफाय विथ द हेल्प ऑफ द चा वापर करून आपण ज्या युनिक म्हणजे एकमेव अशा गोष्टी आहेत नेचरमधल्या त्यांचा वाक्यामध्ये उपयोग करण्यासाठी आपण या ठिकाणी द या आर्टिकलचा वापर करू शकतो। फॉर एक्झाम्पल पहा, द सन, the moon and the earth. म्हणजेच पहा ज्या युनिक थिंग्स आहेत नेचरमधल्या त्यांचा जर आपल्याला या ठिकाणी वापर करायचा असेल तर त्यापूर्वी आपल्याला द हेच त्या ठिकाणी आर्टिकल यूज करावं लागतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण पाहूया की द चा वापर केव्हा करायचा आहे पहा, द यूज बिफोर द ॲडजेक्टिव्ह दॅट डिस्क्रायबिंग अ पर्टिक्युलर पर्सन. The is used before the adjective that describing the particular person. For example, the second boy or the poor girl. तर या ठिकाणी पहा जे ॲडजेक्टिव्ह आहे या ठिकाणी सेकंड हे ॲडजेक्टिव्ह आहे, पुअर हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि दॅट यूज टू डिस्क्राइब फॉर पर्टिक्युलर पर्सन. हियर बॉय अँड द सेकंड सेंटेन्स गर्ल इज डिस्क्राइब. दॅट्स वाय बिफोर दॅट वन वी वॉन्ट टू यूज हियर द आर्टिकल ओनली. फक्त या ठिकाणी आपल्याला द चाच वापर करायचा आहे। पुढची महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी द चा वापर करताना लक्षात ठेवायचे आहे पहा, प्रॉपर नाउन्स विथ द नेम्स ऑफ रिव्हर्स.
हे महत्त्वाचं या ठिकाणी लक्ष द्या की या ठिकाणी बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टींचा आपल्याला उल्लेख या ठिकाणी दचा वापर करून या ठिकाणी करायचा आहे. प्रॉपर नाउन्स विथ द नेम्स ऑफ रिव्हर्स, सीज, ओशन्स, holy books, trains, aeroplanes, newspaper and the different kinds of directions we can clarify, we can indicate, we can refer with the help of the article. पहा, ज्या महत्त्वाच्या जगामधील किंवा जगामधील एकमेव अशा काही नद्या आहेत, समुद्र आहेत, त्या ठिकाणी किनारे आहेत, त्यानंतर एक महत्त्वाचे म्हणजे होली बुक्स आहेत, पहा ट्रेन्स आहेत, एरोप्लेन्स आहेत, यांच्या नावापूर्वी नेहमी दचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल द गंगा, द अरेबियन सी, द बायबल, द सहारा. म्हणजेच पहा, ज्या एकमेव अशा नद्या आहेत किंवा पर्वत आहेत, किनारे आहेत, त्यानंतर या ठिकाणी जे वेगवेगळे होली बुक्स आहेत पहा, आणि एरोप्लेन्स असतील, नद्या असतील, यांच्या नावापूर्वी नेहमी आपल्याला या ठिकाणी दचाच वापर करायचा आहे. त्यानंतर पुढचा जो रूल आहे पहा दचा वापर करण्यासाठी, तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. पहा, द इज यूज बिफोर द कॉमन टाइम एक्सप्रेशन्स. जे काही एक्सप्रेशन्स आहेत, एक्सप्रेशन म्हणजे वर्ड्स जे आपण या ठिकाणी कॉमनली टाइम इंडिकेट करण्यासाठी वापर करत असतो, त्याच्या पूर्वी सुद्धा आपल्याला द वापरायचं आहे. पहा, इन द आफ्टरनून, ॲट द मोमेंट, or in the past. पहा, या ठिकाणी मी काही उदाहरणं लिहिलेली आहेत. त्या उदाहरणामध्ये आपल्याला दिसेल की आफ्टरनून आहे, मोमेंट आहे किंवा या ठिकाणी पास्ट आहे. हे काय दर्शवतात? हे टाइम एक्सप्रेशन करणारे वर्ड्स आहेत आणि त्याच्या अगोदर नेहमी आपल्याला या ठिकाणी दचाच वापर करावा लागतो. यानंतर पुढचं जे आहे पहा, जे आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री, जे आपण सुपरलेटिव्ह मागच्या सेशनमध्ये डिग्री हा टॉपिक या ठिकाणी घेतला होता आणि त्यामधला जो एक महत्त्वाचा प्रकार तो म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री, की ज्यावेळेस आपण ॲडजेक्टिव्हला EST प्रत्यय लावत असतो. फॉर एक्झाम्पल, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करायचं, सुपरलेटिव्ह डिग्री ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी दचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, अकबर वॉज द ग्रेटेस्ट किंग. पहा, या ठिकाणी आपल्याला दिसेल ग्रेटेस्ट आहे, ग्रेटेस्ट इंडिकेट सुपरलेटिव्ह डिग्री, ग्रेटेस्ट आहे म्हणून ती सुपरलेटिव्ह डिग्री आहे. आणि ज्या सुपरलेटिव्ह डिग्री असेल त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी नेहमी दचाच वापर करायचा आहे. ज्यावेळेस आपण EST प्रत्यय लावू शकत नाही त्यावेळेस आपण त्या ठिकाणी मोस्ट वापरतो. त्या मोस्टच्या अगोदर सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, दचाच वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल पहा, राम इज द मोस्ट इंटेलिजंट स्टुडंट. म्हणजेच काय केलेलं आहे, मोस्ट इंटेलिजंटच्या अगोदर मोस्ट इंटेलिजंट आपल्याला दर्शवतो त्या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री आणि त्याच्या अगोदर आपण या ठिकाणी दचा वापर केलेला आहे. त्यानंतर पहा, द इज यूज बिफोर द पीपल ऑफ डिफरंट कंट्रीज. फॉर एक्झाम्पल, इंडियाज पीपल नोन ॲज अ इंडियन, सो वी आर कॉलिंग द इंडियन, द अमेरिकन, द French. Means the people that belongs to different country, that we want to call that people by Indian, American or French like this. That time the compulsory we want to use before that people. त्या या ठिकाणी आपल्याला जे इंडियन किंवा अमेरिकन, फ्रेंच दर्शवतात पहा, जे पीपलचा उल्लेख त्या ठिकाणी करतात, त्या कंट्रीच्या पीपलचा उल्लेख त्या ठिकाणी होत आहे म्हणून आपल्याला त्या अगोदर दचा या ठिकाणी वापर करायचा आहे. त्यानंतर पुढचा नियम मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की दचा वापर आपल्याला केव्हा करायचा आहे. पहा, sometimes some nouns when we are writing them in first sentence, means that is described for the first time, that time we want to use before that one a article, but same noun is describing again in the in the next sentence, that time we want to use the there. For example, I saw a girl,
and the girl was crying. I saw the girl and the girl was crying. पहा या ठिकाणी I saw a girl म्हणजे या ठिकाणी गर्लचा उल्लेख पहिल्यांदा झाला आहे म्हणून आपण या ठिकाणी अ गर्ल म्हटलेला आहे. परंतु सेम गर्लचा उल्लेख पुन्हा दुसऱ्या वाक्यामध्ये आपण या ठिकाणी लगेचच केलेला आहे. तर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी द चा वापर करायचा आहे. पहा म्हणजेच ज्यावेळेस एखादं नाऊन आपण पहिल्यांदा उल्लेख करतो त्यावेळेस त्याचा अ म्हणून या ठिकाणी यूज करायचा आहे. परंतु दुसऱ्यांदा जर आपण त्याचा उल्लेख या ठिकाणी केला असेल तर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी अ न म्हणता द चा वापर या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर पहा विशेष नामापूर्वी एखादे विशेषण आल्यास, विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाउन. Proper noun, when we are using the proper noun, before that if any adjective came, that time also we want to use the here. For example, the great Shivaji. The great Shivaji. Shivaji is here. Shivaji is here proper noun, and before that proper noun great is an adjective, and before that adjective we want to use here always the only. Then next rule, see everyone, that when we are using the words that is like a first, last, other, following, before that always we want to use the article here. For example, the first prime minister. The first prime minister. The first prime minister. One more example, the last month. The last month. म्हणजेच पहा ज्यावेळेस फर्स्ट, लास्ट, फॉलोइंग यासारख्या शब्दांचा उल्लेख आपण करत असतो तर त्यावेळेस आपल्याला त्या शब्दांच्या पूर्वी द चा या ठिकाणी वापर करायचा आहे. त्यानंतर पहा एक शेवटचा नियम या ठिकाणी द वापरण्यासाठी लक्षात ठेवायचा आहे की ज्यावेळेस पहा आपण या ठिकाणी सिनेमा, ऑफिस, म्युझियम, ट्रेन, स्टेशन यासारखे शब्द वापरतो तर त्या शब्दाच्या पूर्वी सुद्धा आपल्याला या ठिकाणी द चा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, आय एम ॲट द स्टेशन. आय एम ॲट द स्टेशन म्हणजे स्टेशन या शब्दाचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे आणि त्यापूर्वी आपण या ठिकाणी द वापरलेलं आहे. तर या पद्धतीने हे सर्व नियम या ठिकाणी लक्षात ठेवा की ज्याचा उपयोग आपल्याला या ठिकाणी द हे आर्टिकल यूज करण्यासाठी होणार आहे. आता आपण या ठिकाणी इनडेफिनेट आर्टिकलला सुरुवात करूया. त्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहूया ए आर्टिकल केव्हा यूज करायचं आहे. ए आर्टिकल इज यूज व्हेन एनी वर्ड स्टार्ट विथ द कॉन्सनंट. व्हॉट इज मीन बाय कॉन्सनंट? कॉन्सनंट म्हणजे काय? एव्हरीवन नो द ए टू झेड अल्फाबेट्स. ए टू झेड अल्फाबेट सर्वांना माहीत असतील आणि त्या अल्फाबेट मधले जे 5 वॉवेल्स आहेत पहा ते सोडून जे राहिलेले अल्फाबेट्स आहेत त्यांना आपण या ठिकाणी कॉन्सनंट म्हणत असतो. जर एखाद्या वर्डची सुरुवात या ठिकाणी कॉन्सनंटने झालेली असेल तर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी ए आर्टिकल वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहा, अ बॉय, बी इज अ कॉन्सनंट साऊंड, अ गर्ल, और अ हॉर्स. तर या पद्धतीने पहा ज्यावेळेस एखाद्या शब्दाची सुरुवात कॉन्सनंटने होत असेल तर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी अ चा वापर करायचा आहे. आता या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, साऊंडवर सुद्धा. साऊंड आपण ज्यावेळेस त्या शब्द त्या ठिकाणी साऊंड निर्माण करतो म्हणजे त्याचं प्रोनाउन्सिएशन करतो त्यावेळेस त्या साऊंडकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. की या ठिकाणी काय गरजेचं आहे हा दुसरा नियम तुम्हाला नक्कीच पटवून देईल, नक्कीच लक्षात येईल. पहा, वर्ड्स बिगिन विथ वॉवेल बट प्रोनाउन्स लाईक अ कॉन्सनंट. Sometimes some words start with a vowel but sound is like a consonant. That time we want to use the for example, union, uniform, university. See everyone, university. So you, here you is there, here also you, and here also you is there. That you means what? A, E, I, O, U. U is a vowel sound. But that sound when we are pronouncing that word, that time union means we are saying year. And year means Y. And Y is a consonant. That's why we want to use here a union,
अ युनिफॉर्म अँड अ युनिव्हर्सिटी, नॉट अँड. या ठिकाणी अँडचा वापर करायचा नाही. म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी सांगितले की जरी त्या ठिकाणी एखादं वर्ड असेल जो कॉन्सनंटने या ठिकाणी सुरुवात झाला परंतु त्याचा साऊंड हा वॉवेल सारखा आहे तर त्यावेळेस तुम्हाला अँडचा वापर करावा लागणार आहे. आणि ज्यावेळेस एखादा वर्ड त्या ठिकाणी वॉवेलने सुरू झालेला आहे परंतु त्याचा साऊंड हा कॉन्सनंट सारखा आहे तर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी एचा वापर करावा लागणार आहे. पहा, तर हे एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवायची. फर्स्टवा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला एखाद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा नियम पहा, ए इज यूज बिफोर when someone or something is described for the first time. दचं एक्झाम्पल करताना मी तुम्हाला तो नियम सांगितलेला आहे परंतु पुन्हा या ठिकाणी सांगते. एखाद्या व्यक्तीचा उल्लेख तुम्ही प्रथम करत आहात तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, एचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, आय सॉ अ बेगर ऑन द रोड. आय सॉ अ बेगर ऑन द रोड. म्हणजेच पहा या ठिकाणी नाऊन आहे बेगर आणि त्याच्या अगोदर अ बेगरचा झाले या ठिकाणी उल्लेख झालेला आहे म्हणजेच ए आर्टिकल या ठिकाणी यूज केलेला आहे. आय सॉ अ बेगर ऑन द रोड. म्हणजेच या वाक्यातून काय आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेस एखादी वस्तू असेल किंवा एखादी व्यक्ती ज्याचा उल्लेख आपण प्रथम एकदा पहिल्यांदाच करत आहोत त्यावेळेस आपल्याला त्या नाऊनपूर्वी एचाच वापर या ठिकाणी करायचा आहे. पहा, पुढचं महत्त्वाचं आहे, ए इज यूज विथ द कॉम्प्लिमेंट that is related with the profession. Complement that is related with the profession. For example, she is a doctor. She is a doctor. Or he is a singer. He is a singer. म्हणजेच पहा या ठिकाणी डॉक्टर, सिंगर, these are the names of the profession. But in the sentence they are working as a complement. त्यांचा वापर या ठिकाणी कॉम्प्लिमेंट म्हणून केलेला आहे आणि या कॉम्प्लिमेंटच्या अगोदर आपल्याला ए याच आर्टिकलचा या ठिकाणी वापर करायचा आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, when this article A article is used with the singular countable noun. A article is used with the singular countable noun that represent a class or a thing. For example, a child needs love and care. म्हणजेच पहा या ठिकाणी चाइल्ड आहे, त्या चाइल्डच्या अगोदर आपण या ठिकाणी ए आर्टिकलचा यूज केलेला आहे. तर या ठिकाणी ए काय वापरायचं आहे, दॅट रिप्रेझेंट. ते काय रिप्रेझेंट करते, क्लास ऑर थिंग्स. ते त्या ठिकाणी त्या क्लासला म्हणजे ह्या ठिकाणी फक्त एका चाइल्डचा उल्लेख नाही तर त्यासारख्या सर्वांचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे. या ठिकाणी फक्त एका चाइल्डला गरज नाही तर सर्वांना या ठिकाणी त्या प्रकारच्या सर्वांना या ठिकाणी गरज आहे. म्हणजेच ते काय क्लासिफाय करते, दॅट रिप्रेझेंट अ ग्रुप ऑर अ क्लास. दॅट्स वाय वी वॉन्ट टू यूज बिफोर दॅट वन ए आर्टिकल हिअर. देन सम ग्रुप ऑफ वर्ड्स ऑलवेज नीड्स a article. For example, a great deal of or a lot of. म्हणजे ज्यावेळेस आपण a lot of किंवा a great deal of यासारखे शब्द वापरतो त्यावेळेस त्या ठिकाणी नेहमी a चा वापर केला जातो. आता हे आपण या ठिकाणी आत्ता पाहिले की a चा वापर केव्हा करायचा आहे, a आर्टिकलचा वापर केव्हा करायचा आहे. आता आपण पाहूया an आर्टिकलचा वापर आपल्याला केव्हा करायचा आहे. पहा, an article. and यासाठी लक्षात ठेवा AEIOU हे 5 वॉवेल साऊंड. एखाद्या शब्दाची सुरुवात यापैकी एखाद्या वॉवेल साऊंडने होत असेल आणि त्याचा साऊंड म्हणजे त्याचं प्रोनाउन्सिएशन सुद्धा या ठिकाणी वॉवेल साऊंड सारखंच असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, an आर्टिकलचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, an egg, an orange. म्हणजेच या ठिकाणी आपण ए वापरलेला, an वापरलेला आहे, या ठिकाणी ई आहे आणि या ठिकाणी ओ आहे. हे काय आहेत, वॉवेल साऊंड त्या ठिकाणी आणि त्याचा साऊंड सुद्धा या ठिकाणी वॉवेल सारखाच आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, अँडचा वापर करायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी जी आपण ए मध्ये पाहिली होती की काही वर्ड जे असतात त्यांचा साऊंड हा त्या ठिकाणी एक असतो आणि त्याचं प्रोनाउन्सिएशन एक असतं. तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, सम वर्ड स्टार्ट्स विथ द कॉन्सनंट बट प्रोनाउन्स लाईक अ वॉवेल. फॉर एक्झाम्पल, अवर.
ऑनेस्ट. बरेचसे जे एचचे वर्ड्स आहेत पहा, त्या बाबतीत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. या ठिकाणी अवर आहे आणि या ठिकाणी आहे ऑनेस्ट. दीज वर्ड्स आर स्टार्ट विथ व्हॉट? एच. यांची सुरुवात एच ने झालेली आहे. एच इज ॲक्च्युली कॉन्सनंट. एच हे काय? कॉन्सनंट आहे, परंतु त्याचा साऊंड ज्यावेळेस तुम्ही त्याचं प्रोनाउन्सिएशन करत आहात त्यावेळेस त्याचा साऊंड जो आहे तो वॉवेल सारखा या ठिकाणी होत आहे. अवर, ऑनेस्ट. म्हणून आपल्याला या ठिकाणी जरी कॉन्सनंटने सुरुवात झाली असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी ॲनचा वापर करायचा आहे. पहा, ॲन अवर ॲन ऑनेस्ट पर्सन, या पद्धतीने आपल्याला याचा वापर करायचा आहे. समटाईम्स इन ॲब्रिव्हेशन, काही जे ॲब्रिव्हेशन्स आहेत म्हणजे आपण शॉर्ट फॉर्म म्हणून त्याचा उपयोग करत असतो, तर त्यामध्ये पहा त्यावेळेस सुद्धा तुमच्या लक्षात येईल MA, MA, MP, MP मीन्स दॅट साऊंड इज नॉट म देअर. या ठिकाणी त्याची सुरुवात या ठिकाणी कशाने झालेली आहे? एमने झालेली आहे. एम हे काय? कॉन्सनंट आहे, परंतु त्याचा साऊंड कसा? वॉवेल सारखा आहे. एम, एम मीन्स म इज नॉट देअर, एम is there. That's why we want to use here an MA, an MP, an MLA, like this. Most of the sound, most of the abbreviation that start with M, जे M ने सुरुवात झालेले ॲब्रिव्हेशन्स आहेत त्यासाठी या ठिकाणी आपल्याला ॲन वापरायचं आहे, त्या ठिकाणी वापरायचं नाही. त्यानंतर यूज ऑफ ए ऑर ॲन अकॉर्डिंग टू एक्झाम्पल. आता या ठिकाणी आपण ए आणि ॲन केव्हा वापरायचं आहे हे पाहिलेलं आहे. पहा, या दोघांसाठी एक कॉमन रूल, या दोघांसाठी एक कॉमन रूल आपण एका एक्झाम्पलच्या सहाय्याने पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल, ॲन इव्हेंट. ॲन इव्हेंट या ठिकाणी ॲन इव्हेंट म्हटलेलं आहे. आता पुढे पहा मी काय करते? अ गुड इव्हेंट. अ गुड इव्हेंट म्हणजेच पहा या ठिकाणी काय केलेलं आहे? पहिल्यांदा आपण फक्त काय म्हटलो? ॲन इव्हेंट. त्यावेळेस ॲन या ठिकाणी करेक्ट आहे, परंतु सेकंड ज्यावेळेस आपण या ठिकाणी एक ॲडजेक्टिव्ह ॲड केलेला आहे, एक ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी ॲड केलेला आहे, अ गुड इव्हेंट. अ गुड इव्हेंट. तर या इव्हेंटपूर्वी या ठिकाणी काय आलेलं आहे? गुड आलेलं आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी एचा वापर केला आहे. अ गुड इव्हेंट. त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी ॲन गुड इव्हेंट असं म्हणायचं नाही. यामध्येच आणखी पहा, ॲन अनफॉरगेटेबल. अनफॉरगेटेबल इव्हेंट म्हणजेच या इव्हेंटच्या अगोदर पुन्हा आपण एक वेगळ्या शब्दाचा वापर केला आहे, तो म्हणजे अनफॉरगेटेबल. आणि तो अनफॉरगेटेबल आल्यामुळे त्या ठिकाणी आपण ॲनचा वापर केलेला आहे. म्हणजेच पहा, ज्यावेळेस एखाद्या नाऊनपूर्वी आपण एखादं ॲडजेक्टिव्ह वापरतो आणि त्या ॲडजेक्टिव्हनुसार आपल्याला काय करायचं? त्या ठिकाणी ए किंवा ॲनचा करेक्ट या ठिकाणी वापर करायचा आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय पाहिलंय की जे ए अँड द हे जे तीन आर्टिकल्स आहेत त्याचा वापर या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे. आता त्याचा वापर केव्हा करायचा नाही हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला काही नियम सांगते की केव्हा आपल्याला या ठिकाणी आर्टिकल्स वापरायचं नाही. नेम्स ऑफ गेम्स. पहिलं, ज्यावेळेस पहा वेगवेगळ्या खेळांची नावं असतील त्यावेळेस आपल्याला त्या खेळाच्या नावापूर्वी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाही. फॉर एक्झाम्पल, क्रिकेट, हॉकी यासारख्या गेमची नावं असतील तर त्यापूर्वी कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाही. आय सी क्रिकेट, आय सी क्रिकेट असं त्या ठिकाणी म्हणजे आय सी द क्रिकेट किंवा आय सी अ क्रिकेट कोणत्याही प्रकारचं आर्टिकल या ठिकाणी वापरायचं नाही. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा नियम या ठिकाणी लक्षात ठेवा. व्हेन नाउन इज यूज इन अ जनरल सेन्स. व्हेन नाउन इज यूज इन अ जनरल सेन्स. फॉर एक्झाम्पल, डॉग इज अ फेथफुल ॲनिमल. डॉग इज अ फेथफुल ॲनिमल. म्हणजे पहा या ठिकाणी डॉगचा उल्लेख, डॉग हे नाऊन आहे, या नाऊनचा उल्लेख काय केलं? जनरल सेन्स म्हणून या ठिकाणी केलेला आहे. म्हणून त्यापूर्वी कोणत्याही प्रकारचं म्हणजे डॉगच्या अगोदर कोणत्याही प्रकारचं आर्टिकल या ठिकाणी यूज करायचं नाही. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा नियम की ज्यावेळेस पहा वेगवेगळ्या प्रकारचे जे नाउन्स आहेत, फॉर एक्झाम्पल मटेरियल नाउन, कलेक्टिव्ह नाउन, प्रॉपर नाउन किंवा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, प्लुरल नाउन्स याच्या अगोदर सुद्धा आपल्याला कधीही कोणत्याही आर्टिकलचा वापर करायचा नाही. फॉर एक्झाम्पल, वॉटर इज लाईफ. वॉटर इज लाईफ म्हणजेच या ठिकाणी वॉटर हे मटेरियल नाउन आहे, त्याच्या अगोदर कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाही. पीपल, सोसायटी.
पीपल, सोसायटी. हे जे वर्ड्स आहेत हे काय दाखवतात, हे आहे कलेक्टिव्ह नाउन. याच्या अगोदर सुद्धा आपल्याला आर्टिकलचा वापर करायचा नाही. पुढचं एक्झाम्पल पहा, चिल्ड्रन. चिल्ड्रन हा काय प्लुरल नाउन आहे पहा, हे काय आहे प्लुरल नाउन आहे. या प्लुरल नाउनच्या अगोदर सुद्धा आपल्याला आर्टिकलचा वापर करायचा नाही. त्यानंतर जे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे पहा, सायलेन्स, हॅपीनेस यासारखी एक्झाम्पल की जे आपल्याला काय दर्शवतात, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन दर्शवतात. त्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला या ठिकाणी आर्टिकलचा वापर करायचा नाही. आणि जे प्रॉपर नाउन्स आहेत पहा, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपलं स्वतःचं नाव, त्याच्या अगोदर आपण कधी कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरत नाही. किंवा एखाद्या शहराचं नाव मुंबई, पुणे, अहमदनगर यासारख्या नावाच्या अगोदर सुद्धा आपल्याला या ठिकाणी आर्टिकलचा वापर करायचा नाही. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस आहेत पहा, डोंट यूज एनी आर्टिकल बिफोर द डिफरंट काइंड्स ऑफ लँग्वेजेस. मंथ्स नेम or the years that month's name or also the week names that and one more thing here, that is what, the days of months and the seasons. यावेळी सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाही. फॉर एक्झाम्पल संडे, मराठी, हिंदी, रेनी सीझन यासारखे जे वर्ड्स आहेत जे काय दर्शवतात, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे एखादी लँग्वेज असेल किंवा त्या ठिकाणी सीझन असेल, डेज असतील किंवा मंथ्स असतील, त्यांचं नाव त्या ठिकाणी असेल तर त्या नावाच्या पूर्वी आपल्याला कधी कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाही. नो आर्टिकल इज यूज बिफोर द रँक. फॉर एक्झाम्पल डॉक्टर, ही काय रँक आहे पहा, आणि या डॉक्टरच्या अगोदर सुद्धा आपल्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाही. डॉक्टर पाटील, it's okay, but before that one, before doctor there is no need to use the article. त्याच्या अगोदर आर्टिकल वापरायचं नाही. नेक्स्ट, बिफोर द नेम्स ऑफ द रिलेटिव्स. बिफोर द नेम्स ऑफ द रिलेटिव्स, आपले रिलेटिव्स आहेत फादर, मदर, ग्रँडफादर, ब्रदर, सिस्टर, याच्या नावाच्या अगोदर सुद्धा आपल्याला आर्टिकलचा वापर करायचा नाही. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस बिफोर टू कॉमन नाउन्स, ज्यावेळेस दोन कॉमन नाउन्स एकत्र येतात, फॉर एक्झाम्पल मॅन अँड वुमेन, तर याच्या अगोदर या ठिकाणी काय झालेलं आहे, दोन नाउन एकत्र आलेले आहेत म्हणून त्याच्या अगोदर आपल्याला आर्टिकलचा वापर करायचा नाही. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट पहा, या ठिकाणी एक होमचं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की होम बरोबर आर्टिकल वापरायचं की नाही. होम, वी आर नॉट युझिंग एनी आर्टिकल बिफोर द होम. होमच्या पूर्वी कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरलं जात नाही. फॉर एक्झाम्पल वी वेंट होम, म्हणजे या वाक्यामध्ये आपण होमचा वापर केलेला आहे आणि त्यापूर्वी कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरलेलं नाही. परंतु काही वेळा काय होतंय पहा, होमचे वर्णन करणारा शब्द किंवा शब्द समूह त्या ठिकाणी येत असेल तर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी द वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज द होम ऑफ माय फ्रेंड. दिस इज द होम ऑफ माय फ्रेंड, म्हणजेच या होमच्या अगोदर या ठिकाणी काय आलेलं आहे, धिस इज द आलेलं आहे. काय एक शब्द समूह या ठिकाणी आलेला आहे, दिस इज, आणि म्हणून आपण या ठिकाणी होमच्या अगोदर द या आर्टिकलचा या ठिकाणी वापर केला आहे. म्हणजेच सिंगल ज्यावेळेस तुम्ही वापरत आहात त्यावेळेस त्या ठिकाणी आर्टिकलचा वापर करायचा नाही. परंतु होमच्या अगोदर एखादा शब्दसमूह त्या ठिकाणी आलेला असेल तर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी फक्त दचाच वापर करावा लागतो. आणि आणखी दोन नियम मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की त्या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला ज्यावेळेस आपल्याला आर्टिकल वापरायचं नाही. काही विशिष्ट शब्दसमूहात शब्दयोगी अव्ययानंतर त्याचे कर्म म्हणून येणाऱ्या नामापूर्वी आर्टिकल वापरत नाही. फॉर एक्झाम्पल ॲट नून, या ठिकाणी ॲट आलेला आहे म्हणून ॲट द नून असं उल्लेख त्या ठिकाणी करायचा नाही. ॲट नून, किंवा दुसरं एक्झाम्पल ऑन अर्थ, हे काय आहेत, या ठिकाणी प्रेपोजिशन आहेत काय आहेत, प्रेपोजिशन आलेले आहेत आणि म्हणून या प्रेपोजिशनच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाही. बाय ट्रेन, बाय सुद्धा काय एक प्रेपोजिशन आहे म्हणजेच आपल्याला एखाद्या नाउन पूर्वी जर त्या ठिकाणी एखादा प्रेपोजिशन आलेलं असेल तर त्यावेळेस आपल्याला त्याच्या अगोदर किंवा त्याच्या नंतर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाही. आणि शेवटचा नियम या ठिकाणी प्रेसिडेंट, चीफ मिनिस्टर यासारखे शब्द आपण ज्यावेळेस वाक्यात वापरतो त्यावेळेस आपण दचा वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल
द चीफ मिनिस्टर विल बी विजिटिंग आवर एरिया, म्हणजे त्या ठिकाणी चीफ मिनिस्टरच्या अगोदर आपण दचा वापर केलेला आहे. परंतु पहा, या चीफ मिनिस्टर नंतर जर एखाद्या व्यक्तीचं किंवा त्याच व्यक्तीचं त्या ठिकाणी नाव दिलेलं असेल तर आपल्याला दचा वापर करायचा नाही. फॉर एक्झाम्पल पहा, चीफ मिनिस्टर मिस्टर शिंदे is a good person. म्हणजेच पहा, या ठिकाणी काय झालेलं आहे, चीफ मिनिस्टर यानंतर मिस्टर शिंदे या नावाचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे, म्हणून आपल्याला द चीफ मिनिस्टर मिस्टर शिंदे असं म्हणायचं नाही, ते या ठिकाणी चुकीचं आहे. परंतु त्या नावाचा उल्लेख त्या ठिकाणी नसेल आणि फक्त त्या ठिकाणी चीफ मिनिस्टर असेल तर त्याच्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी दचा वापर करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने मी तुम्हाला आज या ठिकाणी आर्टिकल आपल्याला केव्हा यूज करायचं आहे आणि केव्हा यूज करायचं नाही याची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलवर व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर त्याला लाईक व शेअर करायलाही विसरू नका आणि पुढील लेक्चर पाहायलाही विसरू नका की ज्यामध्ये आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट या नवीन ग्रामर टॉपिकला सुरुवात करणार आहोत. थँक्यू.